तर आज आपण शोल्डरची एक्सरसाइज बघणार आहोत. शोल्डर मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट 3 भाग असतात, ते म्हणजे फ्रंट डेल, लॅटरल डेल्ट आणि रिअल डेल्ट. हे मी तुम्हाला का सांगते, कारण जेव्हा तुम्ही वर्कआउट करता तेव्हा तुम्हाला हे कळलं पाहिजे की कोणत्या वर्कआउटने तुम्ही कोणता मसल ट्रेन करता. हे जर तुम्ही असं केलं तर तुमच्या लक्षात येईल की तुमचं मसल अँड माइंड कनेक्शन अजून जास्त डेव्हलप होत आहे. तर चला आजच्या वर्कआउटला सुरुवात करूया. वर्कआउट कोणताही असो, तुम्हाला वॉर्मअप करायचा हा तुमचा धर्म आहे. त्याच्यासाठी पहिले आणि शोल्डरसाठी वॉर्मअप थोडासा डिफरंट आहे. पहिले शोल्डर तुम्ही रोटेट करा प्रॉपर, त्याच्यानंतर अल्टरनेट 5 टाइम्स इच, त्याच्यानंतर फुल स्ट्रेच करून कॉन्ट्रॅक्ट करा. हे पण एक वॉर्मअपचा सेट आहे. त्याच्यानंतर ग्रिप चेंज करून पूर्ण स्ट्रेच करून फुल कॉन्ट्रॅक्ट, आणि सेम विथ अनदर हँड. फर्स्ट रोटेट, देन अल्टरनेट, देन सेकंड full stretch, full contract, and then grip change, full stretch, real delt वर, lateral delt वर, full contract. इथे तुम्हाला 5 repetition each घ्यायचे. That is enough for your shoulder warm up. पहिली जो वर्कआउट आहे आपला तो डंबल प्रेस आहे. बट तुमच्याकडे जर मशीन अवेलेबल असेल तर खूप जास्त चांगली गोष्ट आहे, कारण मशीनने तुम्हाला स्टेबिलिटीचं लिव्हरेज भेटतं. ह्याचे घ्यायचे तुम्हाला 3 ते 4 सेट, 2 सेट वर्किंग, आणि लास्ट सेट जो घ्यायचा तुम्हाला तो कॉन्सेंट्रिक सेट. म्हणजे असा सेट ज्याच्यात जर तुम्ही 10 सेट केले तर तुम्हाला 11 रिपिटेशन गेलाच नाही पाहिजे. दॅट्स इनफ. सेकंड जो वर्कआउट आहे आपला तो डंबल मिलिटरी प्रेस आहे. त्याच्यामध्ये तुम्ही फ्रंट डेल्ट विथ लॅटरल डेल्ट, स्लो रेंज ऑफ मोशन, जे की मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगू. जी स्पीड तुमची कॉन्ट्रॅक्ट करते वेळेस असते ती स्पीड तुमची रिट्रॅक्ट करते वेळेस पण असली पाहिजे. ह्याच्याच घ्यायचे तुम्हाला 3 ते 4 सेट. रिपिटेशन जे राहील ते 12. डंबल साईड रेस, याला डंबल लॅटरल रेस पण म्हणतात. याच्या नावामध्ये त्याच्या वर्कआउटचा बॉडी पार्ट पण इन्क्लूड आहे. लॅटरल रेस याला ट्रेन करायचं आपण, आणि लॅटरल रेससाठी सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह हीच एक्सरसाइज आहे. तर ह्याच्या तुम्हाला 2 वर्किंग सेट घ्यायचे आणि 2 वॉर्मअप सेट घ्यायचे. लास्ट सेट जो राहील तुमचा तो कॉन्सेंट्रिक राहील, पूर्ण फेलियर. जेवढे जातील तेवढे आणि जेवढं वेट घेतील तेवढं. तुम्ही याला बसून सुद्धा घेऊ शकता. बट जर जेव्हा तुम्ही उभा राहून घेता तेव्हा तुम्ही बॉडी थोडीशी हॅवी, जेव्हा जाल तेव्हा तुम्ही बॉडी थोडीशी मूव्ह करू शकता. याला तुम्ही लिव्हरेज पण म्हणू शकता, कारण तुम्ही जेव्हा हॅवी जाता, हे चिटिंग नाही आहे, थोडंफार चालतं. थर्ड जो वर्कआउट आहे आपला तो प्लेट रेज आहे. हे तुमच्या लॅटरल डेल्ट वर खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. जर तुम्हाला हे थोडंसं डिफिकल्ट वाटत असेल किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये थोडं स्विंग करत असेल हॅवी वेटला, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक अजून ॲडव्हान्स वर्कआउट सांगतो. चला, सेकंड मध्ये तुम्ही त्याच ह्याच्यासाठी जे तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही इझेड बारवर हे करू शकता फ्रंट डेल्ट साठी. त्याच्या ऑप्शनल मध्ये तुम्ही ह्याचे पण 3 ते 4 सेट घेऊ शकता. प्रत्येक सेट मध्ये 12 to 30 रेपिटेशन. याच्यानंतरचा जो तुमचा वर्कआउट आहे तो राहील अपराईट रो. हे तुम्ही बार्बलवर पण घेऊ शकता, डंबलवर पण घेऊ शकता. बट स्मिथ मशीनवर जर घ्याल तर तुम्हाला स्टेबिलिटी खूप जास्त भेटते, कारण रॉड तुमचा लॉक आहे आणि याने तुमच्या शोल्डरला 3D लुक येतो. तुमचा शोल्डर पूर्ण राऊंडेड दिसतो. त्याचे तुम्हाला घ्यायचे 3 सेट. रेपिटेशन जे राहील ते 20 to 50 रेपिटेशन. त्यानंतरचा वर्कआउट जो आहे तुमचा तो राहील बेंड ओव्हर रिअल डेल्ट. ह्याच्यामध्ये डिफिकल्ट हे की तुमची बॉडी इथे लॉक करणं थोडंसं डिफिकल्ट जातं. त्याच्यामुळे तुम्हाला एक ऑप्शनल वर्कआउट सांगतो जो ह्याच्यापेक्षा थोडासा इझी राहील. तर त्याच्या ऑप्शनल मध्ये तुम्ही हे करू शकता, जे आपण पिक्सला मारतो त्याला तुम्ही फर्स्ट सेट करून हे करू शकता. याने होईल काय, तुम्हाला स्टेबिलिटी भेटते आणि प्रॉपर तुमच्या रिअल डेल्टवर फुल प्रेशर येतं, फुल कॉन्ट्रॅक्ट आणि फुल स्ट्रेस होतं. लास्ट बट नॉट द लिस्ट, तुमचा जो वर्कआउट आहे तो राहील तुमचा श्रग्स. त्याच्यामध्ये डंबल श्रग्स किंवा बार्बल श्रग्स पण घेऊ शकता. डिफरन्स आहे की बार्बल श्रग्स मध्ये तुम्हाला मोबिलिटी भेटते आणि ती तुम्हाला डंबल श्रग्स मध्ये तुम्हाला मोबिलिटी भेटते आणि बार्बल मध्ये नाही भेटू शकत. तुम्ही ह्याला थोडंसं मूव्ह करू शकता.
हा जो वर्कआउट आहे हा तो तुमच्या ट्रॅपसाठी आहे. हे मी का सांगतो, कारण तुम्हाला मसल अँड माइंड कनेक्शन डेव्हलप करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर हा जो वर्कआउट होता तो होता तुमच्या शोल्डरसाठी. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर अँड फॉलो करायला विसरू नका. फिट रहो, फिट रहो.